सालाबादप्रमाणे याही वर्षी सौ पूजा अमोल रासकर व बिबेवाडी परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल रासकर त्यांच्या वतीने महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ व वाण वाटपाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बिबेवाडी ओटा साईबाबा मंदिर जवळ साई चौक येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हळदी कुंकू सोहळ्याचा आनंद घेतला। महानगरपालिका अंतर्गत महिलांच्या योजनाविषयी जयश्री शिंदे यांनी माहिती दिली। राजेंद्र वायकर यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमादरम्यान महिला भगिनींना नवनवे उखाणे घेत गवळण गाणे सादर करत कार्यक्रमात रंगत आणली। प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी सुशील रावांच्या आयुष्यात मी आहे खूप आनंदी। वा जोरदार टाळे झाले पाहिजे। त्याच्यावर होती परत होता बाप बातात होतं तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला येडा चंद्रभागेच्या रंगीत नावा ओठा ओठा अशोकराव पंढरपूर दावा केली एकादशी केला मी उपवास मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना। सदर सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेविका मानसीताई देशपांडे माजी नगरसेवक राजेंद्र आबा शिळेमकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल रासकर यांनी केले तर आभार पूजा रासकर यांनी मानले। श्री अमोल रासकर व सौ पूजा रासकर हे दाम्पत्य 10 ते 15 वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे। त्यांच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले जातात। प्रत्येकाच्या अडीअडचणीला सहकार्य करण्याची भूमिका हे कुटुंब घेत असते। त्यामुळे अनेक महिलांनी त्यांचे आभार देखील या कार्यक्रमादरम्यान मानले। म्हणजे आपल्या हिंदू धर्माची सुरुवात आपल्या पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांती निमित्त सालाप्रमाणे मला वाटतं हे आपलं 7वे वर्ष आपण मोठ्या प्रमाणामध्ये हळदी कुंकूचा हा कार्यक्रम दरवर्षी बिबेवाडी परिसरामध्ये घेत असतो। जवळपास हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित लावतात। त्यांना आपण एक असं छोटंसं एक छान असं वाण या संक्रांतीच्या निमित्त देत असतो। आता मी एक तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या हिंदू धर्मामध्ये ही जी सणाची सुरुवात आहे की सर्व नागरिकांनी हे असे सण वर्षानुवर्ष उत्साहाने साजरे केले पाहिजे। साजरे करताना जो आनंद जो उत्साह आपल्यामध्ये असतो तो सर्व महिलांमध्ये सर्व पुरुषांमध्ये व सर्व नागरिकांनी तो पूर्णपणे त्याचा आत्मसात करून तो सण जेवढ्या चांगल्या प्रमाणे हिंदू वर्षाचे चांगले सण साजरे करतील तेवढे चांगल्या प्रकारे सण साजरे करावे व मी मकर संक्रांतीच्या या सर्व महिलांना शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माझे पक्षाचे कार्यकर्ते तसेच या सर्व महिला व सर्व नागरिक यांनी आज उपस्थिती दाखवली म्हणून त्यांचे व तसेच आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेविका मानसीताई देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज मी आयोजित केला होता। त्यांनी सुद्धा उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व नागरिकांचे आभार मानतो। अमोल हा बरेच वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। त्याच्या आधी देशपांडे साहेबांबरोबर सुद्धा तो होता। त्यांनी काम केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे की तो चांगल्या प्रकारे काम करतो। आज अमोलनी खरंच खूप चांगला कार्यक्रम घेतला। मी त्याला म्हटलं रे आज तू आता गोपीनाथ मुंडे अभ्यासिकेत सुद्धा कार्यक्रम घेऊ शकतोस। तर तो म्हटला नाही रस्त्यावर ताई असलं की बरं असतं। खरंच म्हणजे सगळ्या ओट्याला कळतात कोण येतं कोण जातं कळत नाही। आज मलाही बरेचसे चेहरे सगळे ओळखीचे आपल्या ओट्यावरचे आहेत आणि राजकारण्यांचं एक असतं राजकारण्यांना लोक दिसली की राजकारणी लगेच खुश होतो हसतो आणि मला खरंच खूप आनंद झाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमोलनी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम केला आणि पूजाचंही मी कौतुक करते। पूजाही त्याच्या मागे उभी राहते। महिलांना रोजच्या जीवनातला असा वेळ मिळत नाही। त्या रोज खूप बिझी असतात। त्यांना थोडासा तरी त्यांच्या कामात वेळ मिळावा म्हणून आज आम्ही हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्या हळदी कुंकू या कार्यक्रमाला सर्व महिलांनी भरपूर असा प्रतिसाद दिला आणि इथून पुढेही जेव्हा काही आमचे कार्यक्रम असतील तेव्हा सगळ्यांनी असाच उत्स्फूर्तपणे असा भरघोस प्रतिसाद द्या। जेव्हाही काही काम असेल तेव्हा तुम्ही सर्वांनी अमोल रासकर किंवा माझ्याशी संपर्क करा। काय असेल ते सर्व आम्ही तुमच्या सगळ्या भावना वगैरे काय असतील तर सर्व अशा समजून घेऊ। सगळ्यांनी अशीच आम्हाला इथून पुढे साथ द्या। आम्ही तुमच्या
गाठीशी आहोत, कुणाला काही लागलं तर सगळ्यांनी अमोल रासकरांकडे या. भाऊ रासकर 24 तास तुम्ही कधीही त्यांना फोन करा, कोणाला कसली अडचण असेल 24 तासात ते कधीही धावतात. कधी कोणाला पैशाची मदत लागो, कशाची मदत लागो, ते धावपळ म्हणजे घरचा माणूस, बायकांना भाऊ नाही का, भावाप्रमाणे प्रत्येक बाईला सहकार्य करतात. पूजाताई पण तसे सहकार्य करतात. आमची अशीच त्यांना खंबीरपणे साथ राहील. अमोल भाऊ रासकर आणि पूजाताई नेहमीच सर्व नागरिकांना कुठली अडचण असेल तर मदतीला येत असतात. आतापर्यंत त्यांनी लोकांसाठी बरीचशी अशी कामं केलेली आहेत आणि मी अशी अपेक्षा करते की ती चांगलीच होतील. फक्त नागरिकांनी तुम्ही लोकांनी त्यांना सपोर्ट करा, साथ द्या त्यांना. तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर नक्कीच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील आणि असेच विविध कार्यक्रम ते आयोजित करतील, त्याचा प्रत्येकाने आनंद घ्या. तर प्रथम तर मी अमोल भाऊ रासकर यांचं हार्दिक अभिनंदन करते, कारण की त्यांनी प्रथम वर्ष आहे त्यांचं, ज्यांनी बीजेपी मध्ये आता हे केलं आहे, प्रवेश केला आहे. तर त्याबद्दल आम्ही सर्व महिलांतर्फे त्यांचं अभिनंदन करतोय. आणि सालाभराप्रमाणे यंदाही त्यांनी हे त्यांचं 8वं ते 10वं वर्ष आहे जे हळदी कुंकूचा कार्यक्रम समारंभ नेहमीप्रमाणे सादर करत असतात. आणि महिलांना थोडंसं काहीतरी एक थोडा वेळ काढून आपल्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करतात. तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व महिला भगिनींकडून हार्दिक शुभेच्छा.